आपल्याला सुरुवात करायची 6 मध्ये आता 12ची गरज आहे। आता नक्कीच अंतिमचं षटक फेकणार कोण? विश्वजित ठाकूर संघनायक आहे आणि अंतिमचं षटक कोणाच्या हातामध्ये देणार? आपल्या संघाचं भवितव्य कोणाच्या हातामध्ये देणार? अंतिमच्या षटकाची जिम्मेदारी कोणाच्या हातामध्ये देणार हे पाहणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे। अंतिमचं षटक असणाऱ्या 12 धावांची गरज, सामना जिंकणार कोण? प्रेक्षकांची गर्दी आपण जरूर पाहतोय मैदानाच्या चारही बाजूनं प्रेक्षकांच्या नजरेत सामन्यामध्ये। मैदानामध्ये आपण पाहू शकाल निवड केले गोलंदाज 5व्या षटकासाठी स्मिथ कोहली। आपण पाहू शकाल 5व्या क्रमांकाचा षटक फेकण्यासाठी सज्ज असणाऱ्या 12 धावांची गरज आहे मैदानामध्ये। खूप चांगला सामना, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांचं मन खुश करून जाणारा सामना आपण एन्जॉय करतोय। नक्कीच आपण ही स्पर्धा पाहतोय लेट ईशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित सतीशजी केनी पुरस्कृत निशांत चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करतोय। डे नाईटची स्पर्धा आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेमधील चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना आणि दुसऱ्या सामन्यातील हा दुसरा सत्र। गरज आहे 6 मध्ये 12ची। चला सुरुवात करायची सामन्याला। अप्रतिम सामना, गोलंदाज स्मिथ कोहली, अंतिमचं षटक काय घडणार या षटकामध्ये? तर नक्कीच पहिला बॉल दिशा दिले डीप मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। दुसरीचा प्रयत्न मात्र इथे करू दिला नाहीये। चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते। इतक्या सुंदर पद्धतीने पहिला बॉल फेकला होता, तितक्या चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं। एक धाव कंप्लीट केली आहे चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल। 44 धावा आता गरज आहे 5 मध्ये 11ची। तर नक्कीच या स्पर्धेसाठी शुभेच्छा आहेत संस्कार स्पोर्ट यांच्या शशिकांत स्पोर्ट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू। मैदानामध्ये आपण जरूर पाहू 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत, 1 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, 1 क्षेत्ररक्षक डीप मिडविकेट, 1 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर, 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि 1 क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑफ मध्ये पाहू शकाल। अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 5 मध्ये 11ची गरज आहे आणि आता ऑन स्ट्राईकिंगवरती फलंदाज आहे निशांत वर्तक, तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज। बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच पंचांकडे जोरदार अपील देखील केलेला होता। अपीलामध्ये उत्साह जास्त होता, विश्वास कमी, परंतु चांगली गोलंदाजी इथे जरूर पाहायला मिळते। पहिल्या बॉलवरती 1 धाव खर्च केली आणि त्यानंतर निर्धाव पद्धतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। 5व्या षटकाची जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी निभावत असताना मैदानावरती स्मिथ कोहली हा गोलंदाज। आता 4 मध्ये 11ची गरज आहे। अप्रतिम सामना, बिग फाईट। यावेळेस ताकदीचा फटका जरूर आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे। 1 कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी खराब केली आणि त्याचा लगेच फायदा उठून घेतला या 2 फलंदाजांनी। क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं, परंतु फेकी थोडीशी उशिरा आणि थोडीशी खराब आणि त्याचा फायदा उठून घेतला। 2 धावा या चेंडूवरती मिळवल्या आणि 2ने संघाला पुढे सरकवले। 46 धावा धाव फलकावरती। आता गरज आहे 3 बॉल आणि 9 धाव्यांची। एखादा मोठा फटका या सामन्याचं चित्र बदलून टाकेल। विकेट करण्याचा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू होता। इथे जसा चेंडू विकेटवरती लँड झाला थोडासा बाहेर आला आणि जरूर आपण पाहतोय निर्धाव चेंडू। आता मात्र इथे खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले स्मिथ कोहलीची। 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, फक्त 3 धावा खर्च केल्यात। फलंदाजाला शांत बसवलंय, संपूर्णपणे शांत बसवलंय। आता 2 मध्ये 9ची गरज आहे, म्हणजे येणारा चेंडू हा निर्णायक चेंडू असणार आहे। या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच पुढचा चेंडू हा पाहण्यासारखा असणार आहे, परंतु तसं चित्र पाहायला मिळेल का? 2 मध्ये 9ची गरज आहे। क्रिकेट आहे मित्रांनो, काय होऊ शकतो? अनिश्चिततेने भरलेला क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये आपण जर तर परंतु या शब्दाचा वापर करू शकत नाहीये, ज्या क्रिकेटची आपण भविष्यवाणी करू शकत नाहीये, तो हा क्रिकेटचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय। 2 मध्ये 9ची गरज आहे आणि ऑन स्ट्राईकिंगवरती फलंदाज असणार आहे निशांत वर्तक। मैदानामध्ये बिग हिट केलाय, या चेंडूवरती आलाय बिग हिट, मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह हा आलाय षटकार। 6 धावांना खूप सारा बदललाय, संघाची धावसंख्या पुढे सरकेल। एकूण जाऊन पोहोचल्या धाव फलकावरती धावसंख्या 52 वरती। आता समीकरण असणार आहे 1 बॉल आणि 3 धाव्यांची गरज।
1 मध्ये 3 ची गरज. काय मागच्या चेंडूवरती षटकार लगावला. अप्रतिम सामना. स्वागत करूया चेंडूचं. यावेळी फक्त दिशा दिले, तंत्र वापरला गेला. एक धाव कंप्लीट केलाय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी देखील कंप्लीट. थ्रो थोडासा चुकीचा. काय होणार, काय होणार. आणि यस, तिसरीचा प्रयत्न केला होता आणि तिसरी धाव इथे देखील कंप्लीट केली. आणि एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना काय फटका लगावला आणि 3 धावाची त्याच्या चपलाईनं जमा केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम खेळ, अप्रतिम सामना. प्रेक्षकांचं मन जिंकून देणारा हा सामना आपण पाहिला आणि या सामन्यामध्ये विजय मिळवणारा टीम गोवटणे 11.